हॅलो मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे पातळ पोह्याचा चिवडा। बघा, हे अर्ध्या तासासाठी मी उन्हात सुकवून घेतलेले आहे। अर्धा किलो घेतलेले आहे। आता मी चालून घेते। चला आपण साहित्य बघूया। मी इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक कापून, डाळ्या, शेंगदाणे, बारीक शेव, मक्याचा चिवडा मी तळून घेणार आहे। मसाला घेतलाय, चिवडा मसाला, मिरची, मीठ, हळद, कढीपत्ता, लसूण ठेचून घेतलेला आहे। लसूण निसायचं नाही, तसंच ठेचायचं। चला आता मी तळून घेणार आहे। गॅस लावते। बघा, आपलं इथे सगळं तळून झालेलं आहे। हा मक्याचा चिवडा पण मी तळून घेतलाय। पोहे मंद आचेवरच भाजून घ्यायचं। बघा, असं चुरून बघायचं। चुरला की समजा आपले पोहे भाजून झाले। बघ, असं चुरले का पोहे भाजून झाले। गॅस बंद कर। बघा, पोहे मी काढून घेतले। चला आता फोडणी देऊया। दोन पडले। बघा, मिरची अशी कडक करून घ्यायची तेलामध्ये। थोडी बडीशेप टाकते, चवीनुसार तुम्ही टाकू। एक चम्मच हळद। ते साहित्य टाकून घ्यायचं। तेल थोडं प्रमाणातच टाकायचं। दोन चमचे मीठ। चिवडा मसाला शेवटी टाकायचा, खूप छान वास येतो। बघा कसा रंग आलेला आहे। बघा, ह्या विकतच्या डाळ्या आणलेल्या आहेत, त्या पण मी टाकून घेते।
चिवडा झालेला आहे. थोडं सगळं साहित्य टाकलं की गॅस मंदच ठेवायची, स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं. बघा छान कलर आलेला आहे. तर मी चिवडा मसाला टाकते. बघा चिवडा तयार झालाय. आता मी गॅस बंद करून घेते. असं पेपरवर टाकून बंद करून घ्यायचं. बघा थोडी मी साखर टाकून घेते. साखर उतरल्यानंतरच टाकायची चवीनुसार. बघा पूर्ण थंड करून घ्यायचा चिवडा, नंतर डब्यामध्ये बंद करून घ्यायचं. बघा चिवडा तयार झाला. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.